पंकजा मुंडे संतोष देशमुखांच्या घरी का गेल्या नाहीत? बीडच्या मोर्चात आमदार सुरेश धस यांचा सवाल। पक्षाचा विचार न करता समाजाच्या बाजूने बोला, बीडच्या मोर्चात मनोज जरांगे पाटलांचं आमदारांना आवाहन। बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे, संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख हिची मागणी। राजगुरुनगरच्या हत्याकांडमधील पीडित कुटुंबाला 5 लाखांची मदत, उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवाजीराव आढळराव पाटलांच्या हस्ते केली मदत। 2 जानेवारीपर्यंत आरोपींना शिक्षा करा, अन्यथा मी उपोषणाला बसेल, बीडच्या मोर्चात बजरंग सोनवणेंचा सरकारला इशारा। आम्हाला दहशत चालणार नाही, राज्यात ही दहशत हे शिवरायांचं राज्य आहे का? संभाजीराजे छत्रपतींचा संतप्त सवाल। अॅट्रॉसिटी दाखल असती तर संतोष देशमुख यांची हत्या झाली नसती, बीडच्या मोर्चात जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। अभिनेत्री प्राजक्ता माळीची महिला आयोगाकडे तक्रार प्राप्त झाल्याची माहिती, कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही आयोग करेल, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती। उजनी धरण नवीन पर्यटन क्षेत्र म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर येणार, जानेवारीपासून बोटिंग सुरू होणार। नितेश राणेंनी केली करोड घाटाची पाहणी, 15 जानेवारीपर्यंत एकेरी वाहतूक सुरू होणार असल्याचं मंत्री नितेश राणेंचे संकेत। पुण्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, खडकी, शिवाजीनगर आणि सदाशिव पेठेसह अनेक भागात पावसाची हजेरी। धुळ्यातील शिंदखेडमध्ये बस आणि कारचा अपघात, बस चालक कैलास सोनवणे यांनी प्रसंगवधान राखल्यानं मोठी दुर्घटना टळली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।